हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मार्केटपेक्षा भारी आणि चटपटीत अशी पाणीपुरी घरच्या घरी कशी बनवायची ते। या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन रेसिपीज मिळणार आहेत, पाणीपुरीचं तिखट पाणी आणि पाणीपुरीचा रगडा। तर अशी चटपटीत पाणीपुरी घरी बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला। सर्वात अगोदर मी तुम्हाला पाणीपुरीचा रगडा कसा बनवतात ते दाखवते। तर इथे मी पांढरे वाटाणे रात्रभर भिजवलेले आहेत। मी 1 वाटी पांढरे वाटाणे घेतले होते आणि त्यामध्ये मी आता 2 बटाटे छोटे छोटे तुकडे करून कापून टाकत आहे। पुण्यामध्ये मी ज्या भागामध्ये राहते तिथे सगळीकडे अशाच प्रकारे पाणीपुरी बनवली जाते। तर पांढऱ्या वाटाण्याचाच रगडा असतो, बटाटा आणि पांढरा वाटाणा मिक्स केलेला असतो आणि जे तिखट पाणी असतं ते सुद्धा अगदी त्याच चवीचं मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। बटाटा कापून झाल्यानंतर मी याला एक वेळा धुवून घेणार आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये परत 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे आपल्याला। पहा, मी स्वच्छ पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि आता अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे। वाटाणे उकडतानाच मी मीठ टाकते म्हणजे वाटाणे आपले अळणी लागत नाहीत शिजल्यानंतर। आता मी याला प्रेशर कुकर मध्ये 4-5 शिट्ट्या करून घेते। पहा, वाटाणा आणि बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे, वाटाणे अगदी पूर्णासारखे शिजलेले आहेत, तुम्हाला पाहता क्षणी कळत असेल। तर याच्यात जे बटाटे आहेत ते मी अशा प्रकारे मॅश करून घेत आहे जेणेकरून आपला जो रगडा आहे त्याला छान असा घट्टपणा येईल। आता याच्यामध्ये मी सैंधव मीठ टाकत आहे अर्धा ते पाऊण चमचा आणि त्याच सोबत चाट मसाला टाकत आहे अर्धा चमचा। त्यानंतर मी याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकत आहे थोडासा आणि बारीक कापून घेतलेली ताजी कोथिंबीर आहे ती सुद्धा मी याच्यामध्ये टाकलेली आहे आणि आता याला आपल्याला मिक्स करायचंय। वाटाणे शिजवताना आपण याच्यामध्ये साधं मीठ टाकलं होतं अर्धा चमचा, त्यामुळे मी सैंधव मीठ सुद्धा अर्धा ते पाऊण चमचाच टाकले आहे। आपल्याला टेस्ट करून पाहायचं आणि जर मीठ कमी असेल तर थोडंसं आपण टाकू शकतो। तर पहा, आपला जो पाणीपुरीचा रगडा असतो किंवा मसाला म्हणू शकतो आपण, तो तयार आहे। खूप टेस्टी बनतो हा। पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अशाच प्रकारे पाणीपुरीचा रगडा बनवला जातो, त्यामुळे मी या पाणीपुरीला पुणेरी पाणीपुरी असं म्हटलेलं आहे। तर आता हा रगडा बाजूला ठेवूयात आणि आपण पाणीपुरीचं जे तिखट पाणी असतं ते तयार करून घेऊयात। तर इथे मी मूठभर ताजी कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ धुतलेली आहे, त्याचसोबत त्याच्या अर्धी मी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत। 1 लिंबू मी इथे कापून घेतलेला आहे, 1 इंच आल्याचा तुकडा आहे आणि एक छोटीशी लसणाची पाकळी घेतलेली आहे आणि 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तिखट आहेत त्या। तर आता हे सगळं आपल्याला मिक्सर मध्ये टाकून घ्यायचं आहे, मिक्सर जार मध्ये। फक्त लिंबू नाही टाकायचं, लिंबाचा रस आपण नंतर वापरणार आहोत। तर आपल्याला किती तिखट हवं आहे पाणी त्यानुसार मिरच्या ऍड करायच्या आहेत। मी 6 मिरच्या टाकलेल्या आहेत। आता याच्यामध्ये अर्धा ग्लास मी पाणी टाकते आणि हे वाटून घेते। तर पहा, मी हे मिक्सर मध्ये वाटून घेतलेलं आहे। आता आपल्याला तिखट पाणी तयार करायचं आहे। तर मी ही जी हिरवी चटणी आहे ती गाळून घेत आहे। हे ऑप्शनल आहे, न गाळता सुद्धा तुम्ही वापरू शकता, पण जर मिरचीचे मोठे मोठे तुकडे असतील, आल्याचे तुकडे असतील, ते पाणीपुरी खाताना तोंडामध्ये येऊ नयेत, लहान मुलांसाठी ते चांगलं नाही, त्यासाठी मी हे नेहमी गाळून घेते। म्हणजे या चटणीचा पूर्ण अर्क जो आहे तो पाण्यामध्ये उतरतो आणि जो चोथा उरतो तो आपण फेकून देतो, त्याचा तसाही काही उपयोग नसतो। तर हे मी गाळून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्रा 2 ग्लास पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस सुरुवातीला टाकत आहे, जर आवश्यकता वाटली तर बाकी लिंबाचा रस सुद्धा मी वापरणार आहे। तर अर्ध्या लिंबामध्ये जवळपास 2 ते 2.5 चमचे रस निघाला तो मी टाकलेला आहे। आता याच्यामध्ये मी 1 चमचा सैंधव मीठ टाकलेला आहे, त्याचसोबत 1 चमचा चाट मसाला टाकलेला आहे आणि ही आहे भाजलेल्या धण्याची आणि जिऱ्याची पावडर। सेम प्रमाणामध्ये मी धणे जिरे भाजून घेतले आणि त्याची पावडर तयार करून घेतली होती, त्याचा 1 चमचा मी याच्यामध्ये टाकलेला आहे। आता हे पाणी आपल्याला टेस्ट करून पाहायचं आहे। मी टेस्ट करून पाहिलं, त्याच्यामध्ये मला मीठ कमी वाटलं तर मी आपलं साधं मीठ टाकलं 1/2 चमचा आणि त्याचसोबत आता मी याच्यामध्ये
याच्यामध्ये कच्चा कापलेला कांदा टाकत आहे, कापलेली थोडीशी कोथिंबीर टाकली आणि त्याच सोबत जर असेल तर आपल्याला याच्यामध्ये खारी बुंदी टाकायची आहे। ही फरसाणच्या दुकानात मिळते आपल्याला। जर नसेल तर काही हरकत नाही, स्किप सुद्धा करू शकता। आपलं पाणीपुरीचं जे पाणी आहे ते अतिशय टेस्टी बनतं, फ्लेवरफुल बनतं, नक्की बनवून पहा। आणि ही आहे चिंचेची चटणी, याची रेसिपी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, ऑलरेडी ही आपल्या चॅनलवर आहे। तर ही मी आता तुम्हाला दाखवत बसत नाही, तुम्ही नक्की जाऊन पहा ती रेसिपी। तर आता आपण पाणीपुरी बनवूयात। तर सुरुवातीला या पुऱ्यांमध्ये आपण जो पांढऱ्या वाटाण्याचा रगडा बनवला आहे तो मी टाकून घेतला। त्यानंतर चिंचेची चटणी घरी बनवलेली, रेसिपी नक्की पहा तुम्ही। आणि आता हे आपलं जे फ्लेवरफुल चटपटीत तिखट असं पाणीपुरीचं पाणी आहे ते याच्यामध्ये भरून घ्यायचं। तर तुम्हाला मी 100% खात्री देते, या पद्धतीने तुम्ही रगडा तिखट पाणी एकदा बनवून पहा, जबरदस्त टेस्टी बनते ही पाणीपुरी घरच्या घरी। तर तुम्हाला नक्की आवडेल। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ही रेसिपी जर ट्राय केली तर मला तुमचे फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये नक्की 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 द्या। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या कुकिंग ब्लॉगमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। सो टिल देन फ्रेंड्स, बाय बाय।